मोठं कार्यालय राज्याचं आहे, पण हातामध्ये अमर्याद सत्ता आणि धनसंपत्ती असल्यामुळे समुद्रासमोर मरीन लाईन्सला एक भव्य अलिशान कार्यालय उभं करण्याचं त्यांनी ठरवलं. कारण ते सुखासीन लोक आहेत, कार्यकर्त्यांप्रमाणे त्यांना जगता येत नाही. ते पूर्वीचे दिवस गेले. हजारो स्क्वेअर फीटचं ते कार्यालय आहे. नवीन किंवा नूतन कार्यालयाचं भूमिपूजन हा काही आमच्यासाठी टीकेचा विषय असू शकत नाही. राजकीय पक्षांना तो पूर्ण अधिकार आहे. देशभरामध्ये भाजपनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी पंचतारांकित कार्यालय उभी केली आहेत. 550 पेक्षा जास्त. म्हणजे मुंबईतलं दिल्लीतलं कार्यालय जर आपण त्यांचं पाहाल तर प्रेसिडेंट ट्रम्पचं व्हाईट हाऊस मागे पडेल. पण त्याचंही आम्ही स्वागत करतो. पक्ष आपल्या प्रॉपर्ट्या तयार करत असतो, सत्ता आहे, उद्योगपती पैसे देत असतात. प्रश्न इतकाच आहे, मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही. त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडलंय. भूमिपूजन होऊन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही. पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात. त्यांचं स्वागत आहे. मी आज पत्र लिहिलंय अमित शहांना आणि सामनात सुद्धा आम्ही छापलाय की किती वेगानं काम केलं जातं. किती वेगानं एक फाईल एका सत्ताधारी पक्षाची, म्हणजे राफेलच्या वेगानं लिहिलंय. राफेलच्या वेगानं फाईल हलते. म्हणजे राफेलचा वेग सुद्धा मागे पडेल इतक्या वेगाने ती फाईल हल्ली. आणि सर्व अडथळे बरं का, कधी 24 तासात, कधी 2 तासात, कधी तासाभरात अडथळे दूर करून ती जागा महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली. 3.5 वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला. झाला नाही, करून घेतला. महापालिकेमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडलेले आहेत, त्यांच्या फाईल्स हलत नाहीत. अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हललेली नाही. दिवाळी झाली तरी. पण भारतीय जनता पक्ष